आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे म्हणजे तुम्हाला विचारलं नाही, एका वेळी एकानेच बोलायचं. तुम्ही कुणी असाल, विनयभंगाची केस आहे. अहो नाही हो सर, ते निर्दोष आहेत. एवढा आहे तो, डोकं उठवलंय. पकडल्यावर आहे गौरी गौरी गौरी. देव जाणे कोणी गौरी. मीच आहे ती गौरी. काय? हो, मीच ती गौरी. ते मला शोधत होते आणि चुकून त्या मुलीला गौरी समजलं आणि तिच्या मागे गेले. चला, म्हणजे बेवड्याचं एक तरी खोटं खरं ठरलं. साहेब, मनाने फार मोठेत होते. ते असं कधीच करणार नाहीत. त्यांचा गैरसमज झाला म्हणून. म्हणजे लोक खोटं बोलतायत का? आणि ती पोरगी? गैरसमज होऊ शकतात ना सर. एका स्त्रीला तिची अब्रू फार महत्वाची असते. मी एक स्त्री असूनही तुम्हाला हे सगळं सांगते म्हणजे यात काहीतरी तथ्य असेल ना. खडाम. यस सर. FIR आहे का? नाही साहेब, बनवू का? नाही नाही, गरज नाही. तुम्ही घेताय का जबाबदारी त्याची? तो पुन्हा असं करणार नाही. घेता का जबाबदारी? मी सोडतो त्यांना. गॅरंटी फॉर्म द्या. हां हो, मी हा फॉर्म भरून देतो, पण तुम्ही यांना सोडा. ठीक आहे? मी घेते त्यांची जबाबदारी. खरा दोषी मी आहे. अहो, आपण हे असं बघतच राहायचं का? इतकी हतबल मी यापूर्वी कधीच नव्हते झाले. आपला रुद्र कणाकणाने मरताना बघावा लागतोय हो. यापेक्षा असं वाटतं की माझेच डोळे मिटले तर बरं होईल. या सगळ्यातून पळवट नाहीये नंदा. हे भोग आहेत माझे प्राक्तनातले. मला भोगावेच लागणार आहे. हो, पण आपल्या एका चुकीची शिक्षा किती जण भोगतायत. गौरी, मला माफ कर. नंदा, आता कुठल्या तोंडाने माफी मागणार आहोत आपण गौरीची? ते मला नाही माहित, पण आता गौरी जिथे कुठे असेल ना, तिनं यापुढे रुद्राकडे लक्ष द्यावं. गौरी गेली आणि रुद्र रुद्रच राहिला नाही हो. नंदिनी, रुद्र पळून गेला. पळून गेला? कुठून? अगं, गाडीतून कुठेतरी अचानक पळून गेला. सुमितनं खूप शोधलं पण सापडला नाही. पोलिसात मिसिंगची तक्रार दिली आहे, पण अजून पत्ता नाही त्याचा. किती परीक्षा बघणार आहे? एवढा कसला राग आहे आमच्यावर ते कळू तरी दे मला. रोज परीक्षा पाहतोस तू, पण आज तुझी परीक्षा आहे. मी जर तुझी मनापासून भक्ती केली असेल ना,
तर तुला रुद्राला सुखरूप घरी आणावंच लागेल. सॉरी नंदिनी, तर तुझं देव पण काहीच करू शकणार नाही. पोलीस स्टेशनातून बातमी येईलच उद्या, आणि मग तिथून तो घरी नाही, सुखरूप वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, नाहीतर रिहॅबमध्ये जाईल. चल सोडले तुला. सही कर. हो. साहेब झालंय. आज वाचलायस. परत जर दारू पिऊन कोणाची छेड काढली तर आयुष्यभर खडी फोडायला पाठवी ना. चल निघ. रुद्र सर, का त्रास करून घेताय स्वतःला? तुमची ही अवस्था बघवत नाहीये मला. गौरीजी, गौरीजी, हा रोहित. अरे नाही ना, कुठेही सापडत नाहीये. खूप शोधलं मी त्याला. हो तिकडेही बघितलं, कुठेच नाहीये. मलाही कळत नाही आता काय करावं. नाही नाही, मी शोधतो आणि गरज लागली तर तुला कळवतो. ओके, हा बाय. रुद्रा, 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 अरे तू काय करतोय इथे? चल घरी चल. पाय देशील. गौरीजी आहेत खाली, पाय देशील ना त्यांच्यावर. बाजूला हो. मी शोधतोय गौरीजींना. पुष्पा, गौरीजींना शोधतोय मी. गौरीजी तिथं असतील कुठेतरी.
मला पैसे नकोय, मला गौरीजींना शोधायचंय, पैसे नकोय. काय करतोयस तू हे रुद्र? नंदई, औषध आहे, औषध. जखमा बऱ्या होतात त्याने. मॅजिक आहे, मॅजिक. रुद्र, अरे इथे खूप दुखतं का नंदई? इथे खूप दुखतंय. हे औषध घेतोय पण ती जखमच भरत नाही. हे औषध नाहीये रुद्र, हे विष आहे, विष. अरे गिळून टाकेल तुला कधीतरी. रुद्र, बास झालं आता, थांबव हे सगळं. मी तुला कुठेही बाहेर जायचं नाही सांगितलं होतं ना, मग कुठे गेला होतास तू? गौरीजींना भेटायला. नंदई, तुला खरं सांगू, गौरीजी माझ्या सगळ्या जखमांवरचं औषध आहेत. त्या एकदा मला भेटल्या ना, याची गरज नाही लागणार मला. बाळा, गौरी जिवंत असती ना तर मी स्वतः हातापाया पडून तिला घरी परत आणली असती. तुझ्यासाठी, तिच्यासाठी, या घरासाठी. पण ते आता शक्य नाहीये बाळा. गौरी ह्या जगात नाहीये रे. गौरीजी आहेत. गौरीजी आहेत. रुद्रा खाली आहे, खाली आहे तू. रुद्रा, रुद्रा पैशांकर, तुला फोडणार नाही मी. तू खाली आहे आधी. माझ्या मुलीची छेड काढतो काय तू? खाली आहे रुद्र पैठणकर. रुद्र पैठणकरला शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही कोर्टात जाऊ. अहो प्लीज तुम्ही शांत व्हा. मी आई म्हणून विनंती करते, प्लीज शांत व्हा. चौकीमध्ये तो सुटलाय. माझ्या तावडीचा सुटणार नाहीस तो. काय झालं? आम्ही कोर्टात जाऊ. खाली आधी तो. रेवती, काय झालं? कोण आहे ते? नंदिनी, रुद्रचा आणखी एक गुन्हा. गुन्हा? अगं, गौरी समजून चुकून यांच्या मुलीचा हात पकडला त्याने. नुसता हात नाही धरला, त्याने छेड काढली आहे माझी. विनयभंग केलाय त्याने माझा. अहो, खरंच त्याने मुद्दाम नाही केलं. त्याने किनी गौरी समजून. मूर्ख समजलात काय आम्हाला? सगळं मुद्दाम करतायत. तुमचा मुलगा काय लहान आहे का चुकून छेड काढायला? हो ना, भास होतात म्हणे. बाजारात पाटला केला त्याने आमच्या मुलीचा. असे बरे भास होतात. हो नाही हो, आमचं रुद्र असं नाहीये. सगळी श्रीमंतांची मुलं सारखीच. पैशाच्या जोरावर तुम्हाला वाटतं सगळं काही होतं. मी असाल करोडपती, पण आमची मुलगी काय रस्त्यावर पडलेली नाहीये. मोठं घरण पोकळ वासा, पण वारा जातोय भासा भासा. संस्कार म्हणून नाही, पण आम्ही असा सोडणार नाही. कोर्टात खेचू त्याला. रुद्राच्या वतीने मी तुमची माफी मागते. प्लीज माफ करा त्याला. तो आधीच खूप भोगतोय. प्लीज त्याला आणखी त्रास नका देऊ. हे छान आहे तुमचं. म्हणजे त्याने दुसऱ्यांना त्रास दिलेला चालतो आणि त्याला त्रास नको म्हणताय. आज त्याने माझा हात धरला, उद्या
कुठल्या दुसऱ्या मुलीचा हात धरला तर? ते काय नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पुष्पा, अरे तू तरी समजाव ना यांना. हो नंदई. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी सांगतो ना तुम्हाला काय झालंय. ऍक्च्युली त्याचं गौरी नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं आणि ती वारली. ती आमच्याकडे काम करत होती. वा 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 वा, म्हणजे हा मोलकरणीच्याही मागे लागला होता. आता ती गेली म्हणून काय दुसऱ्या मुलीच्या मागे लागणार? पाहिलं, याने मोलकरणीला पण सोडलं नाही. मोलकरी नाही त्या. मोलकरी नाही आहेत. मोलकरी नाही आहेत गौरीजी. आई, आई हाच तो मुलगा. यानेच माझा हात धरला होता आणि हात सोडतही नव्हता. ए, काय पण काय बोलते हो? तुमची मुलगी खोटं बोलते. रुद्र बाळा, तू आवरसत आलं ते. मी का आवरू स्वतःला? खोटं बोलते ही. मुलीला समजावा तुमच्या. ऐक तू शांत उभा राहा. खोटं बोलते ती. शांत गप्प राहायचं. इथे उभा राहा, मी बोलते त्यांच्याशी. शांत बोलते. मला कळतंय तुम्ही तुमच्या मुलीच्या काळजीने इथे आलात, पण माझ्या मुलाची अवस्था बघताय ना तुम्ही. त्याला या अवस्थेतून बाहेर काढायचा आम्ही प्रयत्न करतोय. प्लीज आम्हाला मदत करा. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. अहो, त्याला खरंच भास झाला, नाहीतर रुद्र असा मुलगा नाही हो. माझ्यावर विश्वास ठेवा. हो, हे पैठणकरांचं घर कुठे आहे? हे का? धन्यवाद. बाद झालं. तुमच्या कहाण्या तुमच्याकडेच ठेवा. तुम्ही तर तुमच्या मुलाला पाठीशी घालणारच. चल ग, आपण कोर्टात जाऊयात. अहो दादा, दादा दादा प्लीज ऐका. अहो, एवढ्या विनवण्या करतोय तुम्हाला. तुमचा विश्वास नाहीये ना? प्लीज 1 मिनिट थांबा. काही बोलतोय. हे बघ, तुम्हाला माहितीये का दादा, तुम्ही आत्ताच म्हणाल श्रीमंत घरचा मुलगा. अहो, त्याने सायकल चोरली. आता तुम्हीच सांगा, तो का सायकल चोरेल? तरी चोरली. गर्दीच्या ठिकाणी जाऊन दंगा केला. अहो, पोलिसांनी पकडलं त्याला. त्याची मानसिक स्थिती बिघडली म्हणून सोडलं. वेडा नाहीये मी, विशेष पैठणकर. वेडा बोलताय मला तुम्ही. वेडा बोलताय मला. आरोप करते मुलगी. अरे तू विश्वास ठेव माझ्यावर. मी का आले नका? अरे रोहित, तू नाही. मी आई हो त्याची. मीच माझ्या मुलाला का बदनाम करेन? नाही, सांगा ना तुम्हीच. अहो, भ्रमिष्ठासारखा वागायला लागलाय तो. त्या गौरीमुळे वेडा झालाय. असा मुलगा आता नॉर्मल आयुष्य नाहीच जगू शकणार आहे. तुम्ही तक्रार करून त्याचं आयुष्य आणखी कठीण करू नका. मी हात जोडते तुमच्या पुढे. मी शब्द देते तुम्हाला, यापुढे तू नाही असं वागणार. खरंच. मी काही मदत करू का तुम्हाला सुमित?
हे घ्या. तुमची अवस्था मला कळतीये. माणुसकी म्हणून. थँक्यू. चला, आता माझ्या मार्गातला अडथळा दूर होणार. या सगळ्या साम्राज्याची धुरा आता तुलाच सांभाळायची रेवती. सज्ज हो. हा, पण त्याआधी तो गौरी नावाचा किडा या घराला पुन्हा लागण्याआधी त्याचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल. चंदू, ए चंद्या, कुठे उलटला हे काय माहिती. हॅलो. आईने सही केली. म्हणजे तिची परवानगी आहे. न देऊन सांगेल कुणाला. रुद्र ठार वेडा होण्याआधी त्याला उपचार घ्यायची गरज आहे. उद्या रिहाब मधली माणसं येतील आणि त्याला उपचारांसाठी घेऊन जातील. हॅलो हॅलो हॅलो. आज तुला डोळे भरून बघायचं होतं रे. तर एकदा इथून गेलास की कोण जाणे कधी भेट होईल. तू गेलास की घर खायला उठेल रे मला. रुद्र, झोपच लागत नाही ग. मला
आठवण येते सारखी. मला सगळे सोडून गेले नंदाई, सगळे सोडून गेले मला. खूप खूप आठवण येते मला. मला सगळे सोडून गेले. नाही रे बाळा, तुला कोणी नाही सोडून गेलं. तुला तारे आवडतात ना, म्हणून ते त्यांच्याकडे गेलेत. शाळा माझं बाळ. या कल्लूने माझं काम केलं की नाही कुणास ठाऊक. नाहीतर ती गौरी उद्या पुन्हा गोंधळ घालायची. ह्या घरातून हकलून लावली तरी माझा पिच्छा सोडत नाही. त्रास देत राहणारी हिला कायमचं संपवलंच पाहिजे. हॅलो हॅलो, झालं का काम? सापडली गौरी? नाही अजून, थोडा वेळ लागेल. आपल्याजवळ काय अलादीनचा चिराग आहे का असा धरला घासला आणि आली गौरी समोर म्हणून? वेळ लागेल थोडा. ए कल्याण, अशी उत्तर द्यायची नाही मला. ती गौरी माझ्या आड आली ना तर तुलाच खल्लास करीन मी, कळलं? त्यामुळे तिला लवकरात लवकर शोधायचं. गौरी ताई कुठे गेल्या हो तुम्ही? गौरी ताई तुम्ही गेल्या आणि माझं कस्टमर गेलं. माझं कस्टमर गेलं, माझं कमिशन गेलं. आता दुकान जाईन का काय असं मला वाटायला लागलं. अरे देवा, दुकान गेलं तर मग कसं होईल? मग मग मला त्याच अगरबत्त्या माझ्या समोरून वळवावं लागतील. गौरी ताई परत या हो तुम्ही, परत या. मला असे भिकाचे डोहाळे नका लावू हो, परत या तुम्ही. ओळखतो हिला? म्हणजे तुम्ही पण शोधता येईल? विचारलं ना तेवढं उत्तर दे फक्त. ओळखतो का? अरे कोण आहे ही पोरगी जो तो हिला शोधतोय? ए अरे त्याच्याशी तुला काय करायचंय? तुला विचारलं ना तेवढंच सांग. तुम्ही ओळखता ना तिला, मग मला कशाला विचारताय तुम्ही? गप्पू मला सांगायचं. मी 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 साधा साधा किराणावाला आहे हो. माझा काही संबंध नाही हिच्या बरोबर. अहो पण हिने जर तुम्हाला फसवलं असेल ना तर त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही. हा पण तुम्हाला जर अगरबत्त्या पाहिजे असेल ना तर कृपा करून तुम्ही तिच्याकडनं घेऊ नका, माझ्याकडनं विकत घ्या. अहो जर तुम्ही माझ्याकडनं अगरबत्त्या घेतल्या नाही तिच्याकडनं जर अगरबत्त्या घेतल्या ना तर माझं कमिशन नाही, आणि माझं जर कमिशन गेलं तर मी रस्त्याला येईल. मी जर गप्प बसलो तर अशाने माझा धंदा चालेल का? माझा धंदा जर चालला नाही तर मी धंद्याला लागेल ना हो. धंदा वाचवायचा का स्वतःला ना ते ठरव.
म्हणजे हे सोन्या